हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर कुकरचे ना अगदी 2 शिट्ट्यांमध्ये ना मस्त झणझणीत भन्नाट चवीचं आहे ना वांग्याचं कालवण बनवलेलं आहे. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर स्वयंपाक करायचा गॅसपाशी उभं राहून कंटाळाच येतो. त्याच्यामुळे अगदी झटपट असं आहे ना हे वांग्याचं कालवण करून बघा. आणि आता गॅसचाही प्रॉब्लेम चालू झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीने ना कुकरमध्ये वांग्याचं भरलं वांगं करून बघा. खूप सुंदर भन्नाट चवीचं असं झालेलं आहे. गॅसचीही बचत, वेळेचीही बचत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे बघा 4 ते 5 आहेत ना मस्त काटेदार आहेत ना वांगी घेतलेली आहेत. आता एका भांड्यामध्ये ना पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धा चम्मच मीठ टाकणार आहे. कारण वांगी चिरल्यानंतर ना आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे, काळी पडू नयेत म्हणून. आणि मीठ ह्याच्यासाठी टाकायचं कारण आपलं वांगं जे असतं ना ते अळणी असतं, त्याच्यामुळे ना चिरायचं आणि मिठाच्या पाण्यात ठेवायचं, म्हणजे वांग्याला चव आहे ना छान येते. आणि वांगं नाही बघा ह्या पद्धतीने ना पहिल्यांदा आहे ना त्याचे जे काटे आहेत ना ते काढून घ्यायचे व्यवस्थित. आणि वांग्याचा जो देठ आहे ना तो पण मोठा असेल तर तो देठसुद्धा आहे ना आपण थोडासा आहे ना कट करून घ्यायचा ह्या पद्धतीने. आणि वांग्याचे आहेत ना 4 असे आहेत ना मध्ये आणि उभा आणि आडवा असं आहे ना चीर मारून द्यायची. पूर्ण वांगं आपलं आहे ना हे करायचं नाही, अगदी थोडंसं वांगं आपलं आहे ना चिरून घ्यायचं आहे. आपल्याला मसाला भरायचा आहे ना ते बघा. तर ह्याच पद्धतीने आहेत ना सगळी वांगी आहेत ना मी हे बघा उभी आणि आडवी चीर देऊन आहे ना चिरून घेतलेली आहेत. आता ह्याचा एक मसाला बनवायसाठी ना इथे 1 इंच आलं घेतलेलं आहे, मूठभर कोथिंबीर, लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे. आता हे ना अजिबात पाणी न टाकता ना आपल्याला मिक्सरमध्ये ना जाडसर असं वाटून घ्यायचं. आणि आता इथे एका ताटामध्ये शेंगदाण्याचा कूट घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना घरी बनवलेला जो मसाला असतो ना आपला कांदा लसूण मसाला किंवा आपला कोणताही साठवणीचा मसाला, तो मसाला टाकणार आहे. हळद टाकलेली आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकणार आहे, म्हणजे हे छान मसाला आपला आहे ना एकजीव होईल. अगदी व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा, म्हणजे वांग्यामध्ये भरायला आपल्याला आहे ना व्यवस्थित येईल. म्हणून थोडंसं तेल टाका. तेल नसेल टाकायचं तर 1 चम्मचभर पाणी टाका. व्यवस्थित असं हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण आहे ना वांग्यामध्ये हा मसाला छान असा भरून घ्यायचा. तर हा वांग्यामध्ये मसाला भरताना सुद्धा आहे ना अगदी व्यवस्थित असा दाबून दाबून आहे ना छान असा भरून घ्यायचा. हे बघा मस्त असं आहे ना वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे. तर दुसरंसुद्धा मी दाखवते तुम्हाला. वांग्यामध्ये आहे ना छान मसाला आपला आहे ना पूर्ण असा दाबून दाबून व्यवस्थित भरायचा. पाहू शकता हे बघा ह्या पद्धतीने. तर ह्याच पद्धतीने जे राहिलेले 2 वांगे आहेत ना तेही मस्त असे भरून घेणार आहे, पाहू शकता. आता आपण आहे ना फोडणी देऊयात. तरी ते मी आहे ना कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये ना आपण तेल टाकूयात. आणि तेल चांगलं गरम झालं ना की त्याच्यामध्ये अगोदर मोहरी टाकायची. मोहरी छान अशी आहे ना तडतडू द्यायची. नंतर जिरं टाकायचं. जिरं पण छान असं फुलू द्यायचं. मोहरी जिऱ्याची मस्त फोडणी झाली की मस्त सुगंध येतो. आता ह्याच्यामध्ये आपण आलं, कोथिंबीर, खोबरं आणि लसणाचं जे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकूयात. आणि गॅस बारीक ठेवून आहे ना अगदी हे 1-2 मिनिट आपल्याला आहे ना अगदी ह्याचा कच्चापणा जाईपर्यंत आहे ना परतून घ्यायचं. आता इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा टाकणार आहे आणि कांदाही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. पाहू शकता मस्त खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. कांदा एकसारखा हलवत राहायचा, म्हणजे कांदा खाली आपला आहे ना करपणार नाही. आता कांदा छान असा भाजलेला आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, टोमॅटोसुद्धा टाकणार आहे. टोमॅटोसुद्धा आपल्याला आहे ना अगदी मऊ होईपर्यंत आहे ना एकसारखं हलवत राहायचं. अगदी मऊ होईपर्यंत आहे ना आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता गॅस आहे ना अजिबात फास्ट करायचं नाही, मीडियम गॅसवरतीच आपल्याला आहे ना हे सगळं भाजून घ्यायचं आहे. तो टोमॅटो कांदा छान असा भाजलेला. पण आता ह्याच्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर आणि चिकन एव्हरेस्ट मसाला टाकणार आहे.
आणि आपण वांगी भरताना ना त्याच्यामध्ये मसाला तर ऑलरेडी टाकलेलाच आहे तिखट, त्याच्यामुळे मी आता जिरा पावडर, धना पावडर एवढं टाकलेलं आहे. छान असं परतून घेऊयात आणि आता मसाला भरलेलं आहे ना वांगं टाकूयात. गॅस एकदम लो केलेला आहे. वांगं टाकलं की अजिबात हलवायचं नाही, एकदम बारीक गॅसवरती ना 1-2-3 मिनिटाची ना वाफ काढून घेऊयात. छान अशी 2-3 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे. व्यवस्थित असं आहे ना हे मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आहे ना मी 1 चमचभर आहे ना कसुरी मेथी टाकणार आहे. मस्त मेथी आहे ना आपल्याला अशी कुस्करून टाकायची. हे बघा, छान कसुरी मेथीनं सुद्धा आहे ना खूप सुंदर अशी टेस्ट येते, सुगंध येतो. छान अशी परतून घेऊयात आणि आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. तर आता तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी आहे ना कमी जास्त करू शकता. पण वांग्याचं कालवण आहे ना जास्त असं रस्साबाज नसावं, तसं छान दाटसर घट्ट ग्रेव्ही असावी, मग छान लागतं. तर हे बघा मी एवढं पाणी टाकलेलं आहे. मस्त व्यवस्थित हलवून घेऊयात आणि कुकरचं आहे ना झाकण लावून घेणार आहे. आणि आपल्याला कुकरची शिट्टी पण आहे ना अगदी फास्ट गॅसवरती करायची नाही, एकदम मीडियम गॅस ठेवायचा. एकदम बारीक पण नाही किंवा एकदम फास्ट पण नाही, मीडियम गॅसवरती कुकरच्या आपण आहे ना 2 शिट्ट्या करून घेणार आहे. मस्त अशा 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर बघू शकता अगदी जबरदस्त असं वांग्याचं आहे ना कालवण आपलं तयार झालेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने ना मस्त उन्हाळ्यामध्ये ना अगदी कमी टायमिंगमध्ये ना मस्त भरलं वांगं करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.